आज रोजी रिद्धपूर काशी क्षेत्र या ठिकाणी आषाढ महिन्यामध्ये होत असलेली अष्टदय तीर्थस्थान वंदन यात्रा या निमित्तानं नांदेड भाग, अकोला, अमरावती, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर आदी भागातून, वर्धा तथा अमरावती जिल्ह्याच्या विशेष भागातून सर्व भक्त मंडळी या ठिकाणी येतात. गवळी समाज तथा नांदेड समाज, नांदेड भागातील काही परिवार या ठिकाणी सद्भक्त येतात आणि अष्टदय यात्रा सुरू करतात. अष्टदय यात्रा या ठिकाणी श्रीप्रभूंच्या विचारचर्यापासून सुरू होते. राजमठात विडा ठेवतात, राजमठातून विडा ठेवून विचारचर्यापाशी विडा ठेवतात. या ठिकाणी विडा ठेवून आरती होते आणि ही आरती झाल्यानंतर या ठिकाणाहून अष्टदय यात्रा सुरू होते. अशी ही अष्टदया करण्याची परंपरा फार पुरातन काळापासून आहे. याच्या पाठीमागं अनेक कथा आहेत, अनेक चरित्रही आहेत. श्रीप्रभू महाराजांनी या ठिकाणी अष्टदयेचा उल्लेख केलेला आहे. श्रीप्रभू बाबा या ठिकाणी विचारचर्यावरती यायचे, उभे राहायचे आणि उल्लेख करायचे. आहो निधी जाय सोनजय जावे म्हणे, नान सोनुरे जावे म्हणे. तसे श्रीप्रभू महाराजांनी डोमजय जावे म्हणे, बोरजय जावे म्हणे, असे श्रीप्रभू बाबा उल्लेख करायचे. कधी कुंभजय जावे म्हणे, कधी आंबजय जावे म्हणे, कधी बेलजय जावे म्हणे. असे श्रीप्रभू बाबा अनेक अष्टदयेचा उल्लेख करायचे. विशेष रूपाने या ठिकाणी दूर धाव घ्यायचे. अष्टदयेवरती जाऊन त्या ठिकाणच्या मूर्तीची खेळक्रीडा करायची. विशेष मनोधर्म धारण करून प्रसन्नता, हास्य करायचे. अशी श्रीप्रभूंची आघात लीळा. इथून विचारचर्यापासून श्रीप्रभू बाबा जायचे आणि या लीळेची आठवण करून भक्त मंडळी इथून श्रीप्रभू महाराजांना दंडवत घालून इथून धावत जातात, पायी जातात, कुणी पळत जाते आणि त्यांना जसं जाता येईल तशा प्रकारे सद्भक्त जाऊन श्रीप्रभू बाबांच्या लीळा आठवण करत जातात आणि श्रीप्रभू महाराजांच्या दर्शनाचा, अष्टदया स्थानवंदन दर्शनाचा लाभ घेतात आणि आपलं जीवन धन्य करून घेतात. ही परंपरा फार पुरातन काळापासून आहे. याच्या पाठीमागे अनेकांना अनेक लाभ होतात. अनेक रोगरुजा, विघ्न, संकट, अडीअडचणी निवारण झाल्याचे अनेक अनुभव अनेकांना आलेले आहेत आणि म्हणून परंपरेनं बरेच भक्त मंडळी या ठिकाणी अष्टदय यात्रा करतात. अशी ही यात्रा या ठिकाणी सुरू होते. अनेक सद्भक्तांनी याचा लाभ घ्यावा आणि अनुभव घ्यावा अशी या अष्टदय यात्रेला आमच्या खूप खूप शुभेच्छा. दंडवत प्रणाम. श्री गोविंद प्रभू महाराज की जय.